आज आपण पाहणार आहोत पालकाची डाळ भाजी, पौष्टिक अशी, लवकर बनवून तयार होते। इथे मी पालक घेतलेला आहे। पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। पालक स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला बारीक कट करून घेतलेला आहे। तुरीची डाळ 5-6 पाण्याने स्वच्छ धुतलेली, त्यामध्ये बारीक चिरलेला पालक, टोमॅटो, शेंगदाणे आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता। थोडीशी हळद, पाणी घालून आपण कुकरमध्ये झाकण लावून 5-6 शिट्ट्या करून डाळ मस्त शिजवून घ्यायची आहे। 5-6 शिट्ट्या झाल्यावर आपली डाळ शिजून रेडी आहे। त्याला आपण घोटून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे, लांब बारीक चिरलेला कांदा परतल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता, बेडगी मिरची 2-3 ॲड करायची आहे। त्यामुळे डाळ भाजीला खूप छान रंग येतो। आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत लसूण ठेचलेला 5-6 पाकळ्या मी इथे ठेचून ॲड केलेल्या आहेत। छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये बेसिकचे मसाले ॲड करायचे आहेत। लाल तिखट, गरम मसाला, थोडासा धने पावडर, मीठ चवीनुसार ॲड केलेला आहे। आता यामध्ये आपण शिजलेली डाळ पालक ॲड करणार आहोत। छान परतून झाल्यानंतर ह्याला 5-6 मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। रेडी आहे आपली झटपट बनवून तयार होणारी पालकाची डाळ भाजी। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा।